हॅलो, 5वी ते 12वी सर्व विद्यार्थी कार्यक्रम वाल्मिकी विद्यालय व ज्युनियर कॉलेज वाले स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मी मान्यवरांना विनंती करते की प्रथमतः त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन माजी सरपंच दत्तांना पवार यांच्या शुभ हस्ते होत आहे। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन करतायत वाल्हेगावचे प्रथम नागरिक आदरणीय अतुलजी गायकवाड, सरपंच ग्रामपंचायत वाल्हे, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व मान्यवर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करत आहेत। विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आदरणीय निगडे सर यांना मी विनंती करतो की अण्णांच्या प्रतिमेचं पूजन आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत माननीय दत्तांना पवार, माजी सरपंच वाल्हे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री अमित पवार, उपसरपंच वाल्हे, श्री बाळासाहेब भुजबळ, माजी सदस्य ग्रामपंचायत वाल्हे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं विद्यार्थ्यांना गुणांना वाव देण्यासाठी त्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन व्हावे म्हणून व्याख्यानाचं आयोजन करत असतो। संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संस्थापक डॉक्टर निलेश शाह यांच्या संकल्पनेतून आपण दर 2-3 महिन्याला आपण शाळेमध्ये व्याख्यान आयोजित करत असतो, विविध विषयावर व्याख्यान आयोजित करत असतो। तरी मुलांनी व्याख्यानाच्या माध्यमातून जेवढं काही आत्मसात करता येईल, विविध विषयामधून आत्मसात करता येईल तेवढं आत्मसात करावं। या उक्तीप्रमाणे मान्यवरांचा आदरातिथ्य करणं ही आपली भारतीय परंपरा आहे। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत। मी माननीय सरपंच अतुल गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय दत्तांना पवार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा। प्रमुख ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका पुणे यांचा सन्मान करत आहेत विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आदरणीय निगडे सर। जोरदार टाळ्या। आदरणीय श्री ओंकार बानाई सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। तुमच्या मनगटातील बळाने आभाळ जिंकले तुमच्या शब्दांनी पर्यवेक्षक आदरणीय कुंभार सर शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन करत आहेत। जोरदार टाळ्या। ओंकार बानाई सर यांच्या शुभ हस्ते होत आहेत। जोरदार टाळ्या। यानंतर श्री सिद्धराम आबा भुजबळ माजी कृषी अधिकारी हे सन्मान करत आहेत आदरणीय अमित पवार, उपसरपंच वाल्हे यांचा। जोरदार टाळ्या। सोनवणे सर यांचा सन्मान करत आहेत अतुलजी गायकवाड, सरपंच वाल्हे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आदरणीय श्री मयूर साळुंखे पाणी फाउंडेशन यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय ओंकार बानाई सर शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन होत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। साहेब भुजबळ माजी सदस्य ग्रामपंचायत वाल्हे यांचा सन्मान विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय निगडे सर
या ठिकाणी करत आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. विठ्ठल बाळासाहेब पवार हे त्यांचे वडील आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आपल्या विद्यालयाचा गावाचं नाव लौकिक करावा या उद्देशानं ही व्याख्यानाच्या नावलौकिकात भर घालणारे आपले प्रसिद्धी माध्यमाचे आदरणीय राहुलजी शिंदे यांचा सन्मान विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे या ठिकाणी आदर्श सामाजिक फाउंडेशन आणि तसंच नवदिशा फाउंडेशन यांच्या वतीने हे जे काही आज व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पालक शिक्षक सहविचार संघ तसेच महर्षी वाल्मिकी विद्यालयाचे सर्व अध्यापक, मुख्याध्यापक आणि इतर सर्व कर्मचारी यांनी या सगळ्या आयोजनामध्ये लक्ष घालून हा कार्यक्रम अतिशय उत्तम कसा होईल याची जी काही योजना केली आहे त्याबद्दल त्यांचेही सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप आनंद वाटला. शाळेमध्ये या प्रकारची रचना असणं आणि वेगळ्या प्रकारचं एक वातावरण म्हणजे जे आम्ही अनुभवलं होतं ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं. म्हणजे आपल्या मैदानावरचं मोठे खडे उचलणं किंवा जो काही कचरा आपणच केलेला असतो तो कचरा आवर्जून बाजूला डस्टबिन मध्ये नेऊन टाकणं असो, हे जे काही गोष्टी आहेत या सुरुवातीला आम्ही देखील शाळेमध्ये अनुभवलेल्या आहेत आणि ते पाहून खरं तर बरं वाटलं, कारण ही परंपरा कुठेतरी चालू राहिली पाहिजे. मी पुण्यावरून येताना रावसाहेब साहेब आमच्या सोबत होते, तर त्यांच्याशी बोलताना मी एक विषय त्यांना सांगितला. म्हटलं काल टीव्हीवरती मी एक जाहिरात पाहत होतो. जाहिरात कशाची होती तर जाहिरात एका शाळेची होती. मंत्री हे स्वतः शाळेची जाहिरात करत होते आणि मग शाळेत एक शिक्षिका येऊन सगळं दाखवत होते की आमच्या वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे, आमच्या वर्गामध्ये बेंच कसे आहेत, मग आमच्या शाळेमध्ये स्विमिंग पूल कसं आहे, असं वेगवेगळ्या प्रकारची रचना हे त्या जाहिरातीमध्ये दाखवत होते. आपल्याला ते पाहताना असं वेगळं वाटतं की अरे केवढी छान शाळा आहे ना. आणि मग सगळे विद्यार्थी जसे आता तुम्ही काही लोक जॅकेट घालून आल्यात मुली, तसं जॅकेट घातलेल्या, कोट घातलेल्या मुली, कोट घातलेली मुलं, टाय लावलेली मुलं, अशी सगळी त्या शाळेमध्ये येताना दाखवलेली होती. तुम्ही म्हणाल की हे काही नवीन नाही चित्र, हे आता सगळीकडेच दिसतं की. पण आपण बऱ्याचदा अनेक वेळा गोष्टींचं अनुकरण करत असतो आणि ते अनुकरण कुठल्या गोष्टीचं करतो तर त्याचं एक छोटंसं वर्णन खरं तर मी आता सांगितलं की आम्ही वरवरचं अनुकरण करतो. म्हणजे आम्ही पोशाख कसा छान घातलाय, आम्ही बूट किती छान निवडलेले आहेत आमच्या शाळेचे आणि आमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं छान आहे हे दाखवण्यामध्ये अनेक जण मशगूल झालेले दिसतात. मग खरा आत्मा कशातला आहे? शिक्षणामध्ये आपण काय शिकलं पाहिजे त्याचा विचार हा आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सांगितलेला आहे आणि तो विचार खरं तर आज आपल्याला मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आम्ही बाह्यांग पाहतो तसं अंतरंग पाहायला शिकलं पाहिजे हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं. मग या शाळेमध्ये असं अंतरंग काय आहे? मग ते आपल्याला वर्गामध्ये चार भिंतींमध्ये फक्त शिकायला मिळतं का की खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस अनेक गोष्टी शिकत असतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सूर्य असा तळपत होता. तुम्ही पण बघितलं असेल की अरे आता आज काय खरं नाही आपलं, पण ढगांची पण कृपा आहे, जरा थोडस आपल्याला तळपत ऊन त्याचा त्रास नाही होऊ देत आहे. त्या वयोगटामध्ये आता आपण आहोत तर ते वय कशाचं आहे, कुठल्या गोष्टीचं आहे, काय करायला पाहिजे असं पण थोडस मी काही आपल्या समोर मांडणार आहे. मला रावसाहेब म्हणाले की अहो कसं आहे, काही जण घेतील, काही जण सोडून देतील,
म्हणजे वरनं पाऊस पडतो, आता पावसाचे दिवस आहेत, आपल्याकडे कमी पडतो, पण पाणी पडतं आणि काही असंच वाहून जातं. काही ठिकाणी पाऊस झिरपतो आणि मग आम्हाला वर्षभर त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येतो. आता जिथं झिरपा आहे, ज्या ठिकाणी पाणी मुरतं त्या ठिकाणी चांगली शेती होते. आमच्या भागामध्ये अशी शेती काही प्रमाणात आपल्याकडे होते. आणि मग आमच्या शिक्षणामध्ये असा झिरपा काय आहे, कुठल्या गोष्टीचा आहे, तो आपण थोडासा समजून घेणार आहोत. पण त्याबरोबर जरा थोडस आपल्याला बाह्य परिस्थितीमध्ये काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचा पण विचार करायला लागतो. मी 1-2 प्रश्न विचारणार आहे बरं का तुम्हाला, आणि त्यावेळेस तुम्ही हात वरती करायचा आहे फक्त. माझा पहिला प्रश्न आहे, रोजचं वर्तमानपत्र तुमच्यापैकी किती विद्यार्थी वाचतात? जे वाचतात त्यांनी हात वरती करायचा. दुसरा प्रश्न, आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे, आम्ही ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तकं वाचतो, अशा विद्यार्थ्यांनी हात वरती करायचा. मला माहिती आहे की असं होणार आहे, आपण कोण हात वरती करतं याकडे पाहणार आहोत, कारण मी हा प्रश्न अनेक शाळांमध्ये विचारला. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना पण विचारला. आणि मग शिक्षक पण त्यातले काही जण हात वरती करतात. आणि आता तुम्ही बघताच एकमेकाकडं. मग आजची परिस्थिती अशी आहे, शासनाला आता वाचनाचा एक महोत्सव करायला लागतोय. त्याचं कारणच आहे की आमचं वाचन हे कमी झालंय. मग हे वाचन वाढावं याच्यासाठी वाचन महोत्सव करावा लागतोय. आम्हाला पुस्तकांच्या मध्ये नेऊन जरा वाचा आता हे तुम्ही, असं सांगायला लागतंय. खरं तर रयत शिक्षण संस्थेची खूप मोठी परंपरा आहे. अण्णांनी खूप मोठं काम आपल्यासाठी करून ठेवलंय. जे शिक्षणाची गंगा ज्याला म्हणता येईल ती आपल्यापर्यंत आणून ठेवली आहे. आणि मग त्याची जर चव आम्ही चाखलीच नाही तर काय उपयोग? अजून एक प्रश्न विचारणार आहे. आता सध्या खेळाचं एक मोठं वातावरण जगभरात आपण ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. किती लोक ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी पदकं मिळवली, अशी किती पदकं आज अखेर आपण मिळवली असं कोणाला सांगता येईल का? बघा, आज अखेर आपण किती पदकं मिळवली असं कोणाला सांगता येईल का? यासाठी मी जरा थोडेसे सुरुवातीचे प्रश्न विचारले होते की आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याकडे आपल्याला बारकाईनं लक्ष आपण ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्याचा विचार हा आपण या थोड्या काही कालावधीमध्ये करायचा विचार हा जो काही आहे तो मी थोडासा मांडायचा प्रयत्न करीन. दुसरा, मोठं व्हावं असं वाटतं अशा मुलांनी हात वरती करा. तुमच्यापैकी किती लोकांना मोठं व्हावं असं वाटतं? व्हेरी गुड, छान, आनंद वाटला बरं का. जे आता काही हात वरती नाही केलंय त्यांना असं वाटणार आहे की आम्ही आहोतच की मोठं, आता काय मोठं व्हायचंय. हात खाली करायला हरकत नाही बरं का. म्हणजे जे मोठी आता मुलं मुली आहेत त्यांना वाटतं आम्ही मोठे झालोच की. पण हे मोठं पण म्हणजे आम्ही फक्त वाढ झाली असं म्हणतो. मग आमच्यातला विकास पण झालाय का? आणि मग तो विकास हा कशातनं होतो हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. तुमच्यापैकी किती लोकांना पराक्रम करावा असं वाटतं? असं तुम्हाला प्रश्न पडलाय का? म्हणजे या ठिकाणी आता एका दादाचा सत्कार आपण केला की त्याने पोलीस मध्ये आता तो भरती झालाय, त्याची निवड झाली आहे. त्यासाठी त्याला काय बरं कष्ट करायला लागले असतील? तो खरं तर त्यांनी भीम पराक्रम केल्यासारखा आहे. कारण हजारो मुलं दिवस रात्र त्या सगळ्याची तयारी करत असतात आणि ती तयारी उत्तम झाली की त्यातनं निवड होते. आणि अशा त्या सगळ्या निवड प्रक्रियेतनं जाऊन त्याची आज निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर असं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं कर्तृत्व हे आपण गाजवलं पाहिजे असंही आपल्या सगळ्यांना नक्की मनापासून वाटत असतं. पण हे करायचं काय, कसं करायचं हे आपल्याला माहित नसतं. निसर्गामध्ये सगळेच जण आपण ज्यावेळेस जन्माला आलो तर त्यामध्ये आपली दिवस वाढ ही होतेच. पण
आपण मनुष्य प्राणी आहोत, त्यामुळे आपला विकास हा खूप महत्वाचा आहे. हा विकास कशात होतो, कसा होतो, याचा विचार हा आपल्याला करायला पाहिजे. या ठिकाणी परिसरामध्ये तुम्हाला झाडं दिसत असतील, त्यांना आपण पाणी घातलं की त्यांची वाढ होतच असते. त्यांची जी काही मुळं आहे ती खाली खाली खोल खोल जातात आणि वरच्या बाजूला आपल्याला झाड छान डेरेदार मोठं झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे त्याला त्याचं मुळं ही घट्ट रोवायला लागतात, त्याच्यावरती त्याचं वरचं डौलदार रूप हे खरं अवलंबून असतं. म्हणजे मला जर मोठा पराक्रम गाजवायचा असेल तर मला आज माझी जी मुळं आहेत ती हळूहळू खोल न्यायला लागतील. म्हणजे ती कशातनं न्यायची त्याचा थोडासा विचार हा आपण नक्की करणार आहोत. त्यामुळे आजच्या या व्याख्यानाचं महत्व मला असं वाटतं की आपण सगळ्याच जण आता काही लहान मोठे वयाने असले तरी किशोर वयामध्ये आहोत, आणि या किशोर वयामध्ये आपल्याला काहीतरी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. काही जणांना असं वाटत असणार आहे की अरे काय हे कशाला ठेवलं व्याख्यान, आणि दर 3 महिन्याला पण असतं, पण मग त्या व्याख्यानात आम्ही काय साधणार आहोत. मी जेव्हा आता मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये बसलो होतो त्यावेळेस मुख्याध्यापकांनी मला एक त्यांची फाईल दाखवली, आणि त्या फाईलमध्ये अनेक गोष्टींचे फोटो होते, बातम्या होत्या, त्यात चांगल्या गोष्टी होत्या. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी कशात बरं यश मिळवलंय, आमच्या शाळेचा निकाल कसा लागलाय हे तर होतच, पण स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश असं मिळवलंय. स्कॉलरशिप मिळवली, NMMS ची स्कॉलरशिप मिळवली आहे आणि सारथीची स्कॉलरशिप मिळवली आहे. अशा विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या आमच्या विद्यालयातले विद्यार्थी मिळवतात. असं यश हे आपल्यातले काही निवडक विद्यार्थी मिळवतात. का बरं इथं बसल्या सगळ्यांना शिष्यवृत्ती नाही मिळत? म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला वेगळी बौद्धिक कसरत करावी लागते. मग ही बौद्धिक कसरत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना काहीतरी शारीरिक तंदुरुस्ती पण महत्वाची आहे. मग हे शारीरिक तंदुरुस्ती हा भाग जो आहे हा कसा येणार? फक्त आम्ही 2 वेळेचं जेवण केलं किंवा सकाळी आता आपण काहीतरी आता पोटात घातलंय की, पण मग तेवढं आलं म्हणजे आपली शारीरिक तंदुरुस्ती नाही राहत. त्याच्यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम करायला लागतो. मंदिर आहे आपल्या सगळ्यांना, तो इतिहास मी काही सांगणार नाहीये, पण आपल्याला ते माहिती आहे की वाल्मिकी कसा झाला, त्याच्यासाठी त्याला तप करायला लागलं. मग हे तप करायचं वय आपलं आहे, पण मग त्यांनी पूर्वीच्या काळी एका ठिकाणी बसून केलं. आता आपल्याला तसं करून चालणार नाही, कारण आपण सर्वजण आता 21व्या शतकामध्ये आहोत. थोडस आधीच्या काळामध्ये गेलो तर छत्रपती शिवरायांच्या सगळ्या या पावनभूमीमध्ये आपण राहतो. जवळच पुरंदर किल्ला आहे, आणि मग त्यावेळेस शिवरायांनी जो विचार केला असेल तोच विचार आज आम्ही करायचा का? म्हणजे त्यावेळेस शिवरायांना तलवार चालवायला लागली, मग तसंच आता आम्ही तलवार चालवायची आहे का? तर आपण हळूहळू बदलायला लागलो. आपल्यामध्ये अनेक चांगले बदल होत गेले. म्हणजे मला काय शिकायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे, त्याचा विचार हा आपल्याला करण्याची गरज आहे असं मला वाटतं. विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की मनुष्यातलं पूर्णत्वाचं प्रगटीकरण म्हणजे शिक्षण. बघा आपल्यामध्ये जे आहे त्याचं प्रगटीकरण करणं. मग ही संधी आम्हाला शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मिळत असते. तुम्ही जर मुख्याध्यापकांच्या कक्षात गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे खूप साऱ्या उपक्रमांची यादी दिलेली आहे. मला असं वाटतं की त्या उपक्रमांमधनं आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळते. ज्यावेळेस आपण त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ, त्यातनं आपल्यामध्ये काय दडलेलं आहे याचा शोध हा आपल्याला घेता येऊ शकेल. मला असं वाटतं की आम्ही याच्याकडे जरा थोडस डोळं उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे. आम्ही एक गीत
गेली आता 20-1 वर्षापूर्वी तयार केलं आमच्या कार्यकर्त्यांनी. त्याचे बोल असेल, डोळे उघडे ठेवून बघा गड्यांनो, झापड लावू नका. आता जे जे दिसते ते असेच का हे उलगडणे आला शिका. म्हणजे हे का बरं असं आहे हे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर आम्ही रोज शाळेमध्ये येणार आणि जे काही आपले शिक्षक शिकवतील वर्गामध्ये तेवढं फक्त ऐकणार आणि पुन्हा जाणार. जो काही वेळ आपल्याला शाळेमध्ये उपलब्ध असतो त्याच्यामध्ये अधिक आपण माहिती ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपले शिक्षक त्यासाठी धडपड करत असतात की यांना काय बरं दिलं पाहिजे, कुठली कौशल्य शिकवली पाहिजे. त्याच्यासाठी आपले शिक्षक देखील खूप आटापिटा करतात. वेगळ्या प्रकारचा अभ्यास ते स्वतः करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात. पण आम्ही तो कसा घेतो ते फार महत्वाचं आहे. मग तो आम्हाला जर पुढच्या 20-50-100 वर्षामध्ये जे काही कर्तृत्व गाजवायचं असेल, ते भांडच आहे, ते शरीर आहे, ते जे काही आपलं मेंदू आहे तो आम्हाला जास्तीत जास्त चांगला घडवायला लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण जी विद्या ग्रहण करतो ती विद्या मला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये मला कुठे जायचं आहे तो मार्ग दाखवणार. त्याच्यामुळं मला ती विद्या ग्रहण करायची आहे आणि ती ग्रहण करण्याची माझी क्षमता ही कशी चांगली होईल, कशी वाढेल. मग जशी बौद्धिक आहे तशी शारीरिक आहे, मानसिक आहे आणि सामाजिक आणि आध्यात्मिक पण आहे. या ठिकाणी आपल्याला आज या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या गटाचं मला खरंच कौतुक वाटतं की त्यांची 89 सालची 10वीची तुकडी ही एकत्र येते आणि मग असं वाटतं की अरे आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करायला पाहिजे. मग असा संघ तयार होतो, असा गट तयार होतो आणि त्यातनं काही चांगली कामं ही उभी राहतात. जो आहे त्याच्यामध्ये विस्तारतं, समाजामध्ये विस्तारतं आणि मग हळूहळू माझं राष्ट्र इथपर्यंत आपण जातो. मग त्या कक्षा हा आपला विस्तारच जातात. खरं तर आपल्याला तसं करायचं आहे आणि असं मोठं व्हायचं म्हणजे मला राष्ट्रासाठी काम करायचं, देशासाठी काम करायचं असा निश्चय करायचा. पण मग हा निश्चय हा असं एकदम होत नाही. आज ठरवलं चला आता मी राष्ट्रासाठी काम करणार आणि मग करायला लागलो, असं एकदम होत नाही. मग त्यासाठी मला छोटे छोटे संकल्प करायला लागतात. मग हे संकल्प म्हणजे काय बरं, काय करणार आम्ही? म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस सकाळी बघा शाळेत तुम्ही यायला काही तयारी केली असेल तर आपण उठल्यानंतर कदाचित आपल्या कपड्यांची घडी घालून ठेवली असेल, आपल्याला शाळेमध्ये जाण्याचा गणवेश तो इस्त्री प्रेस करून ठेवला असेल, दप्तर भरून ठेवलं असेल. तुम्ही तुमची तयारी अशी करून तुम्ही शाळेमध्ये कोणी सायकलवर कोणी पायी असं तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये आलात. आता जे काही गोष्टी तुम्ही स्वतः केल्या त्याला आपण म्हणूया स्वावलंबन. तुम्हाला आंघोळ कोणी आता घातली नसताना मला खात्री आहे, कारण लहानपणी आपण आंघोळ आपल्याला घातली आपल्या आई वडिलांनी, पण आता आपण मोठे झालो त्यामुळं आपल्यामध्ये असं स्वावलंबन हे यायला लागलंय. पण मग हे मी फक्त माझ्या आवरण्यापुरतं ठेवायचं का? मग जरा अजून त्याच्या पुढचं स्वावलंबन पण यायला पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की वर्गामध्ये शिक्षकांनी जे शिकवलंय त्याचा दिलेला गृहपाठ जो आहे तो गृहपाठ आपण न पाहता करा. आम्ही गृहपाठ कसा करतो जरा थोडंसं आठवा. मग तुमच्या लक्षात येईल की आम्ही गृहपाठ करताना कशातनं बरं उतरवून काढतो. पुस्तकातनं उत्तरं लिहितो, गाईडातनं लिहितो, कुणाच तरी वही घेतो आणि त्यातनं लिहितो. न पाहता मी प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि गृहपाठ पूर्ण केला असं कोणी विद्यार्थी असेल तर मला जरा सांगायला म्हणजे आवडेल. असं कोण असेल तर समजून घ्यायला. मला माहिती आहे की ही प्रक्रिया जी आहे ही अजून घडलेली नाहीये. मला इथं त्याचं कौतुक किंवा सत्कारच करायला आवडलं असतं, कारण मी सत्कारासाठी काही पुस्तकं पण आणली आहेत. पण असं कोणीतरी मला इथे सापडेल, मी काही प्रश्न मध्ये मध्ये विचारणार आहे
आणि त्याला मी समोर येण्याची संधी पण देणार. बघा, प्रत्येक जण इकडे तिकडे बघतोय बरं का. म्हणजे मी असं नाहीच आहे, कोणीतरी दुसरं आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. पूर्वी असं होतं, म्हणजे जसं शास्त्र विकसित होत गेलं तर त्याच्या अलीकडची गोष्ट सांगतो. ज्याचं डोकं मोठं तो बुद्धिमान असं म्हटलं जायचं, तो हुशार. पण नंतर जसं काळ बदलत गेला, अभ्यास होत गेला, तेव्हा कळलं की अहो तसं काय नाहीये की डोकं मोठं असलं म्हणजे तो हुशार किंवा बुद्धिमान असं नाहीये. मग आपल्या बुद्धीचे असे 120 पैलू, आणि मग ते 120 पैलूंचा विकास हा आपल्याला कसा बरं करता येईल, त्याच्यासाठीच वेगळ्या प्रकारच्या कसोट्या आणि उपक्रम आज थोडा वेळ नक्की काढूया असं मी तुम्हाला म्हणेन. पुढे जाऊन आपल्या बुद्धीच्या पैलूंची अजून काय म्हणेन की त्याचं मापन झालं आणि अशा 180 पैलूंचा शोध लागला. पुढे जाऊन 210 पैलू आहेत असंही समजलं. पण त्याच्या विकासासाठी म्हणून काय बरं करायला लागतं, असा काही अभ्यास हा आपल्याकडे भारतात आणि पाश्चात्य देशांमध्ये झाला. आणि त्यातनं अनेक वेगळ्या प्रकारचे उपक्रम हे व्हायला लागले. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की अण्णांनी ज्यावेळेस शाळा सुरू केल्या त्यावेळेस एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या छोट्याशा झोपडीमध्ये त्या ठिकाणी वर्ग भरायचे. त्या ठिकाणी असलं तर फळा, नाहीतर आपल्याला माहितीये धूळपाटी वापरली जायची पूर्वीच्या शिक्षणामध्ये. म्हणजे काय, मातीवरतीच लिहायची अक्षरं आणि त्यातनं शिकायचं. हळूहळू प्रगती होत गेली आणि मग छान इमारती आल्या, बेंच आले, फळे आले, डिजिटल बोर्ड आला, संगणक आले, टॅब्स आले आणि आम्ही त्याच्या माध्यमातून शिकायला लागलो. पण हा जो बदल होत गेला, उपक्रमांचा बदल होत गेला, त्यातनं आमची जी काही मानवी प्रतिभा आहे त्याचा देखील विकास होत गेला. आपल्यामध्ये इथे बसल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये असे काही चांगले सर्जनशील विद्यार्थी आहेत. सर्जनशील म्हणजे काय, क्रिएटिव्ह, काहीतरी कलात्मक वेगळा विचार करणारे. त्यांच्या लेखनामधनं पण दिसतं, साहित्यामधनं दिसतं. जर एखाद्या ठिकाणी निबंध स्पर्धा झाली, कविता किंवा गीत तयार करण्याची स्पर्धा झाली तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते की अरे केवढी छान कविता केली आहे, केवढा सुंदर निबंध लिहिलेला आहे. मग ही क्रिएटिव्हिटी ही प्रत्येकामध्ये असते. ज्ञानप्रबोधिनीमध्ये याच्यावरती संशोधनाचं काम केलं आणि असं लक्षात आलं की ही क्रिएटिव्हिटी आपल्याला वाढवता येते आणि मग त्याच्यासाठीचे वेगवेगळे पाठ हे तयार केले गेले. मग असं आपल्यातली जशी सर्जनशीलता आहे ती जशी वाढवता येते तसंच आपल्याला पडणारे प्रश्न आहेत. बघा, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी काही प्रश्न आहेत, आपल्याला व्यक्तिगत काही प्रश्न आहेत, पण सगळेच जण प्रश्न आहेत त्याच याच्यामध्ये आहे तसं वर्षानुवर्ष आम्ही राहत आलो. पण काहीच लोक असतात की ते त्या प्रश्नांना भिडतात. बघा बर का, एक महत्वाचा विषय, तो जो काही आरोग्याचा प्रश्न आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून सोडवायचा असा एक प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला हे काम होईल की नाही, कोण करेल, कसं करेल असा प्रश्न मनामध्ये नक्की निर्माण झाला. पण जेव्हा काम सुरू केलं, जसं मी म्हटलं की प्रश्न आहे, अनेक वेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या आहेत, मग त्या सोडवल्या पाहिजेत. समाजामध्ये कुष्ठरुग्ण आहेत. आता आपल्याला कुष्ठरुग्ण दिसत नाहीत, कारण काय, तो प्रश्न काही लोकांनी त्याच्यावरती काम केलं आणि सोडवला. टीबी सारखा आजार आहे, मग तो आजार आजही काही ठिकाणी लोकांमध्ये आहे. पण आम्ही काय करतो की आजार सांगतच नाही की मला हा त्रास होतोय. मग त्यामुळे काय होतं, आजार पसरतो, आजार वाढतो आणि त्यामध्ये नाहक जीव गमावा लागतो. पण आता आरोग्यामध्ये एवढी प्रगती झाली आहे, शास्त्र एवढं पुढे गेलंय की त्याच्यावरती उपचार करता येतात. पूर्वीच्या काळी आपलं जे काही आयुष्य आहे
ते आयुष्य असं म्हटलं जायचं की ठीक आहे 50 सरासरी 50-60 वयापर्यंत माणसं जगायची, आणि मग आज काय दिसतं 100 वर्ष, 101, 102, 108 वर्ष जगणारी माणसं आहेत का? तर असं शास्त्र पुढे गेलं. मग आपल्याला जे काही समाजातले प्रश्न आहेत असे प्रश्न कसे सोडवता येतील त्याचा विचार हा आपण करतो, आणि असं वेगळं योगदान हे समाजाला कसं देता येईल याचा विचार आदर्श फाउंडेशनने केला, आणि तो प्रश्न आज ते धसाला लावतायत असं म्हणता येईल. ठीक आहे, मग पुढच्या वेळेस मिळेल का, मला हे हवंच आहे का, त्याचा पुन्हा विचार करता येईल का? म्हणजे सकारात्मक विचार हा पुढच्या काळामध्ये अतिशय गरजेचा असणार आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये आपला भावना कोश हा अधिक समृद्ध झाला पाहिजे. इतरांप्रती आपल्याला सहानुभूती वाटणं, अशी वेगळ्या प्रकारची अशी सामाजिक कौशल्य की आम्हाला मिळवायला लागतील. नाहीतर कुणाच्या बद्दल तरी मला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, त्याच्याबद्दल विचार करावा असं वाटतो, परंतु समाजात असाही काही गट आहे की ज्याच्याबद्दल पण आपण मनामध्ये सहानुभूती, कणवाळूपणा हा आपल्यामध्ये यायला पाहिजे. मी माझं कुटुंब सोडून मला विचार करता आला पाहिजे, अशी भावनिक बुद्धिमत्ता आपली सगळ्यांची भविष्यात वाढायला पाहिजे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा की आपण सगळ्यांनी लवचिक असलं पाहिजे. काय हे कशाला आणलंय हे आजचं व्याख्यान असं न म्हणता, आजचं व्याख्यान आहे का किती 1 तासभराचं आहे, ठीक आहे आम्ही बसतो बरं का, आणि मग ते ऐकतो, समजून घेतो, आणि आमच्यामध्ये असायला लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटची गोष्ट की आपण विद्यार्थी म्हणून सतत शिकणं, आजीवन शिकणं ज्याला आपण म्हणतो, की आम्ही असं सतत शिकत राहू असा संकल्प तुम्हाला नक्कीच करता येईल. मग काय काय शिकायचं तर ते आता मी आपल्या समोर मी ठेवलेलं आहे, आणि विविध जे मान्यवर आपल्याकडे येत असतात, आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, अशा सगळ्याच लोकांकडनं आपण शिकू शकतो. असं आपण शिकावं यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज जी काही ही आपणास पुस्तकांचा संच दिला जात आहे. मी माननीय मुख्याध्यापक यांना वाचाल तर वाचा या उक्तीचा प्रत्यय या ठिकाणी येतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी माननीय गिरीश नाना पवार यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. यानंतर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आता केलेले खरं तर आदर्श सामाजिक फाउंडेशन व नवदिशा फाउंडेशन पालक शिक्षक सह विचार संघ महर्षी वाल्मिकी विद्यालय यांच्या वतीने आज आपल्याला जे करिअर मार्गदर्शनसाठी ज्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं ते आपले व्याख्याते माननीय ओंकार बागाईत सर यांचं सर्वात प्रथम मी आपल्या सर्वच वाल्हेकरांच्या वतीने स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर नवदिशा फाउंडेशन, खरं तर दादासाहेबांनी तुमची नवदिशाची सगळीच टीम खरं तर म्हणजे आता माळवदकर मॅडमही इथे म्हणजे जिल्हा परिषद शाळा असो किंवा आपली शाळा असो सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणार, जरी कोविड सारखी महामारी आली त्याच्यामध्येही काम करणार असं अतिशय चांगलं काम करणारं नवदिशन फाउंडेशन या निमित्ताने मी आपलेही खूप खूप आभार व्यक्त करतो. श्रावण महिना आहे, आपण कविता ऐकली असेल, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन फिरे, ऊनही पडतंय सावली येते. या सगळ्यामध्ये सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी सांगितलेलं वाचनाचं महत्व, सरांनी सांगितलेलं स्वतःचा शोध घेण्याचं महत्व, हे सगळं आपण आत्मसात केलेलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली वाटचाल करूयात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप उशीर झालेला आहे, मनापासून धन्यवाद घेऊ. ओंकार बानाईत, प्रकल्प प्रमुख ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधन पुणे, संशोधिका पुणे यांचं व्याख्यान या ठिकाणी सर्वांनी शेवटपर्यंत अगदी मनापासून ऐकलं. परंतु
आपल्याला माहित आहे की थोडा उशीर झाल्यामुळं या ठिकाणी उन्हाच्या झळा तुम्हाला सोसाव्या लागल्या, परंतु अतिशय छान आणि आपल्याला थोडस वेगळं असं दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती की रोजच आपण पाठ्यक्रम शिकतो, गुरुकुलचे तास किंवा अटल टिंकरिंग लॅब असेल, त्याशिवायचं वेगळं जग किंवा ज्ञान कौशल्य आणि वृत्ती घडत त्याबाबत थोडस तुम्हाला जागरूक करण्याचा अतिशय प्रभावीपणे त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला। या ठिकाणी आदर्श सामाजिक फाउंडेशन व नवदिशा फाउंडेशन तसेच पालक सहविचार संघ, महर्षी वाल्मिक विद्यालय वाल्हे, डॉक्टर निलेश शहा अतिदक्षता विभाग तज्ञ ऑस्ट्रेलिया यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आपल्या या वाल्हे नगरीत म्हणजेच या वाल्ह्याच्या पवित्र भूमीमध्ये करिअर मार्गदर्शक म्हणून आपल्याला अतिशय चांगले व्याख्याते लाभले। त्यांचं नाव या ठिकाणी मी अगोदरच सांगितलेलं आहे, सन्माननीय श्री ओंकार बानाय MSc BEd DBRD। तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं। या ठिकाणी ते आपल्याला दिलेल्या वेळेच्या अगोदर ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केलं। 21व्या शतकामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणकोणती आव्हाने आहेत, कौशल्य म्हणजे काय, ज्ञान तर आपण घेतोच, आपल्यामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे, फक्त आपण घेतो, प्रत्यक्ष आचरणात आणि कृतीमध्ये आणलं पाहिजे, यासाठी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने, नवदिशा फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं हार्दिक आभार।